किती 1 फुटाची बघतोय का? हा नो ही पण काय प्रॉब्लेम. दादा आलाय, दादाचा मित्र आहे म्हणून आपल्याला जरा शिप मध्ये भेटली. आणि इकडं भरपूर गोडाऊन आहेत. तर गाईस फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे. तर हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सुमती ब्लॉग. तर गाइस आज आपण चाललोय केशव नगर मोंडव्यात, कारण की तिकडे आपल्याला गणपती बुक करायला चाललोय. गणपती अजून चॉईस नाही केला नेमकी कुठला घ्यायचा कुठला नाही, पण आता आम्ही निघालोय. माझ्यासोबत आहे गोट्या भाऊ. तर आता मी गोट्या भाऊच्या गाडीवर आहे. माझी गाडी दिदी घेऊन जाणार होती, मग माझी गाडी घेतली नाही, मग मी गोट्या भाऊच्या गाडीवर आहे. आणि सगळेजण मागं आहेत पब्लिक. तर बघू जाऊया कसं काय होतंय ते. आवडलं तर बुक करू, नाही तर परत तिसऱ्या लोकेशनवर जाऊ. पण 100 पैकी तिकडं 101% तर तिकडं आवडणारच आहे. बघूया कसं काय होतंय ते. काही गुजराती मध्ये आपलं हे व्ह्यू भारी येतोय. व्ह्यू लय भारी. अध्यक्ष पुढे आहेत. काय आमचे अध्यक्ष बघा. हा हो अध्यक्ष. काय आता तिकडे गेलो, अध्यक्ष खर्च करायला पाहिजे ना. अध्यक्ष ते खर्च करायला पाहिजे ना तिकडे गेल्यावर. अरे भाऊ नाश्ता नाही होई. काही तुम्हाला पाईपलाईन वगैरे तुमला असेल ना, भाऊकडे एक बोट आहे. हे बोट बघू. गाईस बघू आता चाललंय. तर गाईस फायनली आता आम्ही आलोय केशव नगर मध्ये मुंडवा. आणि तुम्हाला इकडे आलाय ते एक दाखवायचं होतं. मला पण माहिती नव्हतं, मी अचानक पाहिले गणपती बघा गाईस. कार्यकर्ते आते आतमध्ये चाललेत. आणि इथं भरपूर गोडाऊन आहेत. इकडे पण तुम्ही येऊ शकता. हो का, मूर्ती वगैरे भेटती. बघू आता आतमध्ये जाऊया. तर गाईस आतमध्ये आलो होतो. मूर्त्या बघा, मूर्ती एकदा चेकआउट करा. पेंटिंग वगैरे झाले नाही, तुम्हाला जसे पाहिजे तसे त्यांनी पेंटिंग करून देतात. आणि राजदेवी मंडळाचे अध्यक्ष पण घरामध्ये पण बघतात ते. आणि इथे येऊन जांभळ्या देतात. किती 1 फुटाची बघतोय का? हा नो ही पण काय प्रॉब्लेम. तर गाईस इकडं तुमच्या आवडीने पेंट वगैरे करून देतात. तर गाईस फायनली आमची मूर्ती बुक झालेली आहे. तुम्हाला आता दाखवणार नाही, बघू पुढच्या ब्लॉग मध्ये चालू दाखवल तुम्हाला. दादा आलाय, दादाचा मित्र आहे म्हणून आपल्याला जरा शिप मध्ये भेटली. आणि इकडं भरपूर गोडाऊन आहेत. इथं पण गोडाऊन आहेत बघा, पेंटिंग झाली. गाईस ही मूर्ती चेक करा एकदा. लय बोलते रे हा. बघू बोल बोल ना. हा बोल ना. काय ना बाल गणेश मूर्ती तर गाईस आता आपण आलो होतो घराजवळ. जरा घरी गेलो, जरा झोपलो होतो. आणि आता आलोय बाहेर, कारण की मला काही झोप वगैरे काही लागली नाही, म्हणून मी आता आलोय बाहेर. मग बघू. आणि आपला छोटा ब्लॉगर आलाय. विसरला काय? अरे बस का, विसरला तुम्ही आम्हाला. कुठं होता एवढा दिवस? झाला मोठे झालं लगेच विसरला अरे आम्हाला. रे रे, मोठा मोठा झाला असं तर विसरला नाही काय. आम्हाला लगेच तुम्ही. कुठं होता तू एवढे दिवस ते सांग. घरी होतो. तो व्हिडिओ का नाही टाकत आहे? अरे फोन फुटला ना. कुठला आता फोन? नाही राहिली उघडू शकत. आयफोन घेते? हा?
पैसे लागते का? आपला घंटा आहे पैसा लागतात guys. घेशील नक्की घेशील. तुम्ही विसरला आम्हाला. नाही रे जाऊ द्या. अजिबात नाही एवढा अजिबात मोठा झाला आता विसरला तुम्ही आम्हाला. नाही. अरे एवढा मोठा कुठं बारकाच आहे आपण. मोठा झाला आता ब्लॉग ब्लिक काढून. नाही नाही असं थोडी नाही. लय मोठा झाला तुम्ही आता. जाऊया आता थोडं चहा प्यायला जाऊ. हम्म. जायचं ना जाऊ की. वाटा बिट्टा ना झालं लय मोठा झाला रे तू. विसरला आम्हाला लगेच. असं काय बोलू नको. रोज ब्लॉग टाकतो डेली. आता मग करायला लागतं काही ना काहीतरी. मग झाला की मोठा आता तो. असं थोडी नसतंय. तसंच असतं मोठा झाला तू आता मग. थोडी नाही एवढे सबस्क्राईबर आहेत माझे. लय सबस्क्रायबर आहेत तेवढे तर मेहनतीने बनवलेत ना. मग ते तर आहेच रे. बघ की आपण एवढे सबस्क्रायबर करून फोन फोडला कसं झाला की माझा. एवढे थोडेसे होते. मग कशाला एवढं वाढायचं मोबाईल तुला काय समजत नाही का? अरे भाऊ. कशाला राग आला होता एवढा का राग करायचा होता अरे असंच काय असं राग आला फोन फोडून टाकला. 2 तुकडे झाले फोनच्या माझे. हा का? 2 तुकडे झाले आता नाही वापरा दुसरी आयडी उघडायची आपण. दुसरी आयडी खोलते का? हा. खोल बघू आता. तर गाईस रितेश पण दुसरी आयडी ओपन केल्यानंतर तुम्हाला सांगालच. तुम्ही पण भावाला परत सपोर्ट करा. आणि गाईस तर आता जयदादा पण येतोय. बघू जयदादाला बोलून घेऊ. हा कोण होता तुझा ड्रायव्हर? ड्रायव्हर सॉरी जयदादा येतोय जयदादा. तर बघू त्याला पण बोलून घेऊ. बघू पुढं कसं काय होतं ते. गाईस हावाला ब्लॉग काही जास्त मोठा होणार नाही. पण गणपती आपला फायनली बुक झालाय पण तुम्हाला दाखवला नाही त्यासाठी सॉरी. पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये 100% दाखवणार. आणि मागच्या ब्लॉग वरती आपल्याला कमेंट केली होती आरोही गायकवाड यांनी. आणि त्यांनी कमेंट अशी केली होती आय एम सेजल म्हणून. तर सेजल आहेत का आरोही गायकवाड आहेत. तर त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांनी सपोर्ट करते ते. तर गाईस तुम्हाला हा वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.